नमस्कार मित्रांनो, मी कुणाल शिंदे मराठी बोलू चॅनलवर तुम्ही मला प्रत्येक वेळेला पाहिलत। आज हा माझा पहिला चॅनल जो आहे मनसेवाला कुणाल म्हणून मी सुरू केलेला आहे। या मनसेवाला कुणाल या चॅनलवर तुम्हाला आजपासून मी मनसेसाठी झगडताना दिसणार आहे, मनसेची बाजू मांडताना दिसणार आहे आणि मनसेवर जो ट्रोल करेल त्याला उत्तर देताना मी तुम्हाला दिसणार आहे। पण ह्या चॅनलची सुरुवात मला का करावी लागली या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे। मराठी बोलू चॅनल हे काय झालं, ते बंद झालं का, किंवा इतर काय त्याच्यावर समस्या आहे म्हणून हे चॅनल सुरू केलं, तर या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूयात पुढे। मित्रांनो, काल राजसाहेबांच्या सभेला जात असताना मला मेल आला यूट्यूबकडून आणि यूट्यूबने मला सांगितलं की तुमचा एक कंटेंट जो आहे तो रियुजड कंटेंट आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलवर इकडचे तिकडचे काहीतरी व्हिडिओज उचलून टाकलेत किंवा बनवून टाकलेत। पण माझा कंटेंट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे मला ओळखतात आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी प्रत्येक वेळेला तुमच्याशी संवाद साधत असतो आणि माझा कंटेंट हा माझाच कंटेंट आहे, हा ओरिजिनलच कंटेंट आहे। पण तरी यूट्यूबने असं का सांगितलं? आता माझा हा जो कंटेंट आहे हा न्यूज फॉर्मॅटमध्ये येतो। न्यूज फॉर्मॅट जो असतो त्याला पैसे कमी मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूज म्हणजे आपण कुठलाही व्हिडिओ दाखवून आपण त्याची माहिती देणं, तो न्यूज आपण बोलतो ना, एक बातमी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जी घडली ती प्रत्येक न्यूज चॅनल टाकत असतात, तोच व्हिडिओ मी एखादा व्हिडिओ घेऊन त्याच्यावर बोलत असतो। पण काय यूट्यूबने त्याच्यावर केलं आहे असं मला माहीत नाही अजून, त्याच्यासाठी मी अजून फॉर्म फिलअप करायचा आहे मला, माझा व्हिडिओ तो बनवून मला क्लेरिफिकेशन द्यायचं आहे यूट्यूबला, तर मी 1-2 दिवसामध्ये करेलच। पण कदाचित असं असू शकतं मी कुठला तरी आपल्या पक्षाचा मोर्चाचा व्हिडिओ असेल, राजसाहेबांचा कदाचित व्हिडिओ असेल, जो माझा उद्देश हाच असतो की प्रत्येक महाराष्ट्र सैनिक, प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक महाराष्ट्रातला सामान्यातला सामान्य मराठी माणूस त्यांच्यापर्यंत गोष्ट पोचली पाहिजे, हा एकच त्याच्यामागचा व्हिडिओ मागचा उद्देश असतो आणि तो मी टाकत असतो। पण यूट्यूबच्या कदाचित ते पॉलिसीच्या बाहेर असावं आणि त्याच्यामुळे त्यांनी मला रियुजड कॉन्टेंटचा काहीतरी ते पॉलिसी अंडर त्यांनी मला काही गोष्ट पाठवली, त्याच्यावर आता मी काम करतोय। पण आता ते चॅनल सुरू राहील की ते चॅनल बंद होईल याचा अद्याप काही मला सिग्नल मिळाला नाही आहे। एक माहिती मला तुम्हाला द्यायची आहे, 15 नोव्हेंबरपासून आपल्या या भारत सरकारने एक नियम काढला आहे, तो म्हणजे जर का तुम्ही कुठल्या पक्षाबद्दल किंवा कुठल्या एखाद्या कमिटीबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल माहिती देताय आणि ती समजा तुम्ही पक्षाच्या बाजूने, आता त्यांनी कदाचित मला असं वाटतं गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठीच काढलं की भाजपवर जे ट्रोल करतायत, एकंदरीत मूळ विषय असा आहे, जो भाजपवर ट्रोल करेल त्याच्या चॅनलवर काहीतरी बंदी आणायची। हे 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि हा मी व्हिडिओ पाहिला होता एका यूट्यूबरचा, मी तुम्हाला ही बातमी पण बाजूला दाखवतो। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की कदाचित असं झालं आहे का, कारण माझ्यासारखे बरेच जण जे आहेत, जे बोलणार आहेत, कदाचित त्यांच्या चॅनलवर पुढे स्ट्राईक येऊ शकते, त्यांचं चॅनल कदाचित पुढे बंद होऊ शकतं, असा नियम आहे। जर का समजा मी कुठल्या भाजपच्या कुठल्या एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या गोष्टीविषयी मी जर का बोललो तर कदाचित मला 15 नोव्हेंबरच्या नंतर अशी स्ट्राईक येऊ शकते की हा व्हिडिओ तुम्ही 36 तासाच्या आत काढून टाका। आणि हा व्हिडिओ जर का मी 36 तासाच्या आत काढला नाही तर मला मतेच की तुम्ही यूट्यूबच्या बाहेर पॉलिसी बाहेर जाऊन कामं करता वगैरे, असं हे भारत सरकारने आता नवीन नियम काढलेला आहे। बरं, तो नियम पुढे लागू होईल जो लागू होईल, पण मी तरी पण न डरता हे नवीन मनसेवाला कुणाल हे चॅनल सुरू केलं आहे आणि मी मनसेच्या बाजूने बोलत राहणार, मी सत्याच्या बाजूने बोलत राहणार, राजसाहेबांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार, जे मला असं वाटतं सामान्य नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत हे पोहोचले पाहिजे गोष्ट, जी ईव्हीएमचा झोल असेल, जो यादीचा झोल असेल, सगळ्या गोष्टी मी पुढे आणणार आहे। पण मित्रांनो, माझी या चॅनलद्वारे तुम्हाला एक विनंती आहे, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिक, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा, कारण याच्या पुढे राजसाहेब जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल आणि त्या आदेशानुसार सगळी पोलखोल केली जाणार। मग ते भाजप असू दे ना तर कोणी असू दे, त्यांच्या विरोधात आपल्याला सत्याच्या मार्गाने चालायचं आहे। आणि या ज्या याद्या आहेत त्याच्यामधल्या घोळ आहेत, त्या सगळ्या मी याद्या तुम्हाला दाखवून हे घोळ सगळे तुम्हाला दाखवणार याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। त्याच्यामुळे मित्रांनो, आत्ता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या मनसेवाला कुणालला। बाकी मराठी बोलूचं पुढे काय होईल ते मी तुम्हाला सांगेलच, कारण महत्त्वाची गोष्ट की माझं आता मॉनिटायझेशन बंद केलेलं आहे त्या चॅनलवर, म्हणजे कदाचित 6 नोव्हेंबरची डेट दिली मला, 6 नोव्हेंबरपर्यंत जर का माझं ते सॉल्व्ह झाला नाही प्रॉब्लेम, यूट्यूबने मला निगेटिव्ह जर का सिग्नल दिला तर मित्रांनो 3 महिने मी त्या चॅनलवर काहीच कमाई करू शकत नाही। आणि तुम्हाला माहिती आहे, एकतर आता मी हे फुल टाईम करतोय, मला आता सध्या माझं काम जर का बोललं तर व्हिडिओ एडिटिंगचं काम आहे, जे मला फ्रीलान्सिंग कधी मिळत नाही आणि आता इंडस्ट्री तर पूर्ण बंद झाली त्या एआयमुळे, म्हणून मी ठरवलं होतं यूट्यूबवर आता फुल टाईम करायचं। पण हे आता असा प्रॉब्लेम झालेला आहे, पैशाची अडचण ही चणचण पुढे होणारच आहे। मला असं वाटतं मला मदत करणारे बरेच जण आहेत, तुमच्यापैकी काही जण मला पैसे पाठवत असतात दर महिन्याला, त्यांचे मी खरंच आभार मानतो। आत्ता ही परिस्थिती माझ्यावरती येणार आहे, मला त्या परिस्थितीला झुगारून पुढे जायचं आहे। आज मनसेवाला कुणाल हे चॅनल मी सुरू करतोय, त्या चॅनलवरून तुम्हाला काय मला मदत करायची असेल मित्रांनो, तुम्ही मला मदत पाठवू शकता। मी माझा गुगल पे नंबरही पाठवत जाईल, टाकत जाईल।
याच्या पुढे 2 महिना मला आता यूट्यूबकडून 3 महिना तरी कमीत कमी यूट्यूबकडून काही मिळणार नाही आहे. आता हे नवीन चॅनल सुरू करतोय तर त्याच्यामुळे त्याचा क्रायटेरिया असतो यूट्यूबचा जो पूर्ण करायचा असतो, जो 4000 तास वॉच टाईम असतो किंवा 1000 सबस्क्रायबर असतात ते मला पूर्ण करायचे असतात. ते पूर्ण झाल्याच्या नंतर मला यूट्यूबवरून इन्कम येणार आणि ती इन्कम पण तुम्हाला माहिती आहे आल्याच्यानंतर किती असते. तर ती भरपूर कमी इन्कम असते मित्रांनो आणि त्याचमुळे मला बरेच जण मदत करत होते. आज मी मराठीबद्दल बोलत असतो, राजसाहेबांच्या विषय मांडत असतो, मनसेचा विचार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करत असतो. पण मला असं वाटतं काहीच जण आहेत जे मला मदत करत असतात. तुम्ही जर का माझ्या पाठीशी खंबीरपणे एक सबस्क्रायबर म्हणून जरी उभे राहिलात, असे व्हिडिओ सातत्याने पाहून लोकांपर्यंत पोहोचवत राहिलात, तर मित्रांनो आज आपण या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जागा करण्याचं काम करू शकतो. तुमच्या हातून ते काम होऊ शकतं. मला पैसे भेटतील नाही भेटतील याचा मी कधी विचार केलेला नाही आहे आणि बरेच जण माझे असे सबस्क्रायबर आहेत जे मला स्वतः मदत करत असतात. मी त्यांचा वारंवार धन्यवाद करत असतो. मित्रांनो तुम्ही देखील मला याच्या पुढे मदत करू शकता. 2-3 महिने त्रास होणार आहे मला, पण त्या त्रासातून मला पुढे जायचं. मला बरेच जणांनी मेसेज करून सांगितलं कुणाला आता काय करशील 2-3 महिने. मी म्हटलं बघा जे आहे ते स्वामींच्या हातात आहे, जे आहे ते म्हटलं साईंच्या हातात आहे. जर मी लोकांसाठी काम करतोय तर लोक मला उपाशी ठेवणार नाही एवढं मला माहिती आहे. हे मी निश्चित त्यांना सांगितलं. बाकी हे येणाऱ्या 2-3 महिन्याचा सामना मी करायला तयार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या मागे खंबीरपणे उभं राहा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आज रात्री वोट चोरीबद्दल राजसाहेबांनी जो काल ईव्हीएमचा झोल काढलाय त्याच्यावर मी एक व्हिडिओ रात्री घेऊन येतोय. तो व्हिडिओ नक्की बघा आणि आपला हा चॅनल मित्रांनो मनसे आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत तरी किमान पोहोचवा एवढी मी तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो. बाकी मित्रांनो उद्या 1 नोव्हेंबर आपण सगळे भेटतोय, आपण सगळे या मोर्चामध्ये सामील होतोय. मला असं वाटतं सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम आहे या मोर्चामध्ये सामील होणं, कारण हा यादीचा झोल हा फक्त कार्यकर्त्यांचं काम नाही आहे, हा शिवसेनेचा किंवा मनसेच्या कार्यकर्त्यांचं काम नाही आहे, हा माझ्यासारख्या सामान्य माणसाचं, सामान्य मराठी माणसांचं, सामान्य जागृत नागरिकाचं देखील कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे मी कुठल्या पदावर मनसेच्या नाही तरीही मी उद्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, काँग्रेस, इतर पक्षांच्या ज्या या सगळ्या मोर्चाला आपण यायचं आहे तिथे मी देखील येणार आहे आणि आपण सगळे तिकडे उद्या भेटूया. तुर्तास थांबतो मित्रांनो. हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, आपण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का काय मला मदत पाठवायची असेल तर नक्की मला मदत पाठवू शकता. मी गुगल पे नंबर देतोय. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रात्रीचा व्हिडिओ नक्की बघा.